नमस्कार मंडळी, आज आपण पुन्हा आलो आहे. आज आपण बनवायचं आहे माकली खिमा. त्यासाठी सर्वात आधी ही माकली स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर हिचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे. त्यासोबत काय काय साहित्य लागणार आता आपण ते बघून घेऊया. मीठ, हळद, आगरी कोळी मसाला आहे 2 चम्मच. हा गरम मसाला आहे. 4 कांदे घेतलेत मी बारीक चिरून. 2 टोमॅटो, लसणाच्या पाकळ्या आहेत, धनिया आणि ओलं वाटण आहे. याच्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची, खोबरा हे सर्व असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. आपण तेल चांगले तापले. आता आपण सर्वात आधी त्याच्यात कांदा घालून घेऊया. कांदा चांगला नरम होत आलाय. आता आपण त्यात लसूण टाकून घेऊया. त्यातच आपण टोमॅटो पण टाकून घेऊया. त्यातच थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया. आणि आता आपण याला झाकण देऊन 5 मिनिटं असे वाफेवर शिजवणार आहोत, कारण की याचं पाणी निघलं पाहिजे. मस्त असा टमाटर कांद्याचा पाणी झाला आहे. आता आपण याच्यात मसाले टाकून घेऊया. हळदी, हा गरम मसाला आहे. हा आगरी कोळी मसाला आहे 2 चम्मच. मसाले मस्त फ्राय झालेत. आता आपण याच्यात खिमा टाकून घेऊया. मस्त खिमा सगळा मिक्स केला आता आपण मसाल्यांमध्ये. आता आपण याला ना 10 मिनटं तरी कमी गॅसवरती आपण शिजू देणार आहोत. याच्यावरती झाकण द्यायचं आहे. त्याच्यात पाणी ठेवायचं ताटामध्ये आणि 10 मिनटं याला कमी याच्यावरती शिजू देणार आहोत. मग त्यानंतर आपण वाटण टाकूया, पाणी टाकूया आणि फास्ट गॅसवरती शिजवायचं. 10 मिनटं झालेत. आता आपण चेक करून घेऊया. एक नंबर. त्यात पाणी नाही टाकलं आपण, त्याचंच पाणी सुटलं आहे. आता आपण गॅस फास्ट करून घेऊया आणि वाटण टाकून घेऊया. त्यासोबत थोडंसं पाणी टाकून घेऊया. मी गरम पाणी केलेलं होतं ऑलरेडी, ते टाकते. बस. आता गॅस फास्ट ठेवायची. त्यातच थोडंसं मीठ ॲड करूया. मगाशी थोडं केलं तर आता आणखीन थोडं केलं. बस 20-25 मिनटं याला असंच आपण फास्ट गॅसवरती शिजू द्यायचं. 20 मिनटं झाली आहेत. आपला खिमा आता रेडी होईल. आता आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया. आणखीन याला आपण 5 मिनटं फास्ट गॅसवरती शिजवणार आहोत. त्यानंतर गॅस बंद करून घेऊ. मस्त असा खिमा रेडी झाला आहे आपला.
चला तर मग गॅस बंद करूया. मस्त असा माकळी खिमा रेडी झालेला आहे. त्यासोबत तांदळाची भाकरी केली आहे मी. जबरदस्त. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत.